नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सत्यनारायणाचा प्रसाद किंवा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहे। परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। त्याने काय होईल, मी ज्या रोज नवीन रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। सर्व वाटी प्रमाण मी एका वाटीच्या मापानेच घेतला आहे। 1 वाटी बारीक रवा इथं मी कढईमध्ये तूप न टाकताच भाजून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट आपला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तूप न टाकता। म्हणजे काय होतं, रवा आपला तसाच चांगला भाजला जातो आणि आपला टाइम देखील वाचतो। 2 ते 3 मिनिट रवा मी इथं चांगला भाजून घेतला आहे। तो एका मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आता 1 वाटी साजूक तूप घेतला आहे वितळलं ते त्यात टाकून घेते आणि भाजून घेतलेला रवा मी पुन्हा तुपामध्ये चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर एकसारखा हलवत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे। एकसारखा हलवत राहायचा आहे, नाहीतर तो कढईला लागू शकतो। 4 ते 5 मिनिटांनंतर रवा इथं मी चांगला भाजला आहे। तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर हळूहळू चेंज होतोय, परंतु अजून मी 2 ते 3 मिनिटं हा रवा चांगला भाजून घेते। इथं आपला हा रवा चांगला भाजून झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स टाकून घेते। इथं मी काही बदामाचे काप करून घेतले होते आणि काही मनुके घेतले आहे। ते मी आधीच तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले होते आणि 1 चमचा वेलची पूड घेतली आहे, ती देखील यामध्ये टाकून घेते। सर्व आपल्याला चांगलं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व काही ड्रायफ्रुट्स वेलची पूड चांगली मिक्स झाली की त्यामध्ये आता घेतलेलं 1 वाटी दूध मी इथं टाकून घेते। दूध मी इथं रूम टेम्परेचरवरच घेतलं आहे। गरम दूध आपल्याला इथं घ्यायचं नाहीये, नाहीतर जर गरम दूध टाकलं तर रव्याच्या गाठी तयार होतात आणि आपला प्रसादाचा शिरा आहे तो चांगला तयार होत नाही, मोकळा सुटसुटीत असा तयार होत नाही। त्यामुळे दूध घेताना हे रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे। दूध इथं चांगलं मिक्स झालं आहे, तुम्ही पाहू शकता अजिबात गाठी आपल्या तयार झालेल्या नाहीये। दूध इथं चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये एक मी मध्यम आकाराच्या केळीचे काप तयार करून घेतले होते, ते आता आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि ते देखील रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। केळीचे काप आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता केळीचे काप इथं आपले चांगले मिक्स झाले आहे। 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिट इथं मी चांगली वाफ काढून घेतली होती। तुम्ही पाहू शकता रवा आपला मस्त फुलला आहे आणि आता काय करायचं, लगेचच घेतलेली 1 वाटी साखर आहे ती टाकून घ्यायची आहे। साखर चांगली मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची आहे, परंतु मधून त्याला हलवायचं आहे म्हणजे रवा आपल्या कढईला लागणार नाही खाली। 2 ते 3 मिनिटं वाफ इथं मी काढून घेतली आहे आणि आता काही तुळशीचे पाने घेतले आहे मी, ते 1 मिनिटं तसेच झाकून ठेवणार आहे। तुळशीचे पाने टाकायचे आणि त्यावर झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटं मी वाफ घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। रंग देखील सुरेख आला आहे। तुम्ही इथं हा शिरा पाहू शकता, अतिशय मऊसूत आणि सुटसुटीत तयार झाला आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तसेच रेसिपी आवडली असेल तर ट्राय देखील करून बघा, खूप छान होते। सर्व प्रमाण मी इथं एकाच वाटीच्या मापाने मोजून घेतलं होतं, त्यामुळे इथं ही रेसिपी चुकत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।